ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। एकच वादा अजीत दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ। लक्ष्मण हाके कौन सुपारी बा, लक्ष्मण हाके कौन सुपारी बा। एकच वादा अजीत दादा, अरे महाराष्ट्र का नेता कैसा हो अजीत दादा जैसा हो। महायुतीचं सरकार आल्यापासून जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालं त्याचं मूळ कारण म्हणजे लक्ष्मण हाके आहे। हा महाराष्ट्र विविध जाती धर्माने नटलेला आहे। महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, अजितदादा कधीही कुठली जातपात पाहत नाहीयेत। अजितदादाच्या माध्यमातून अजितदादाने जेव्हापासून अर्थ खात्याचा कारभार घेतलेला आहे, अजितदादाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीपातीला न्याय देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते फक्त अजितदादा करतायत। परंतु माझी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की सुपारीबाज लक्ष्मण हाके हा सुपारी घेऊन ज्या पद्धतीने अजितदादाच्या माध्यमातून जो टीका करण्याचं काम करतोय ते अत्यंत चुकीचं आहे। कारण की जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये विष पेरण्याचं काम जर कोण करत असेल तर लक्ष्मण हाके करतायत। म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मला लक्ष्मण हाकेला एक आव्हान आहे। अजितदादा तर फार लांबची गोष्ट आहे, अजितदादा फार लांबची गोष्ट आहे। फक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सूरजदादा चव्हाण ह्याच्यासोबत वैचारिकता लढाई लढायची असेल तर तू आमच्या राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्ष सोबत लढ। जर जमत नसेल तर राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष सुहास कदम तुझ्यासोबत वैचारिक लढाई लढण्यासाठी तयार आहे। तू कधीही आमच्यासारखा एक युवकाला चॅलेंज दे। आम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन अजितदादांचं काम काय आहे, त्या महाराष्ट्राचा सुफलाम सुफलाम जर विकास जर कोण केला असेल तर अजितदादांनी केलेला आहे। परंतु ओबीसी समाजामध्ये जी माती भडकवण्याचं काम जो करतोय ह्याला कुठं तर लगाम लागलं पाहिजे। म्हणून राष्ट्रवादी युवक या जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये करतोय तो कुठं तर लगाम बसलं पाहिजे। म्हणून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मण हाके इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जाईल त्या ठिकाणी त्याचं स्वागत म्हणून त्याच्या अंगावर ह्या सुपारीचं वर्ष होईल। आज ह्या ठिकाणी आम्ही संकल्पना राबवलेली आहे। म्हणून आणि दुसरी संकल्पना अशी आहे की सुपारी घेतल्यानंतर भुकण्याचं काम करतं, त्यामुळे त्याच्यानं आज सोलापूर शहरामध्ये गळ्यामध्ये सुपारीचा हार घातला। आम्ही गळ्यामध्ये सुपारीचा हार घालून त्याचं नामकरण केलंय की महाराष्ट्राचा सुपारीबाज डॉबरमॅन म्हणून त्याची आज या ठिकाणी नामकरण केलेलं आहे। इथून पुढं महाराष्ट्रामध्ये कुठेही लक्ष्मण हाके फिरत असेल तिथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्याचा चांगल्या पद्धतीने समाचार घेण्यात येईल।